तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्वाचा तुमच्या समोर मी टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे विंडफॉल कर. आता विंडफॉल कर का, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कारण विंडफॉल कर हा 1 जुलै 2022 ला याची सुरुवात करण्यात आली. सुरुवात कधी केलेली आहे? 1 जुलै 2022 ला. जो उद्योगांना अचानक मिळणारा जो नफा होता, त्या नफ्यावर यांनी विंडफॉल कर लावलेला होता. कोणी? केंद्र सरकारने. तर 1 जुलै 2022 ला हा टॅक्स लागू करण्यात आला होता आणि रद्द कधी करण्यात आलेला आहे? 2 डिसेंबर 2024 ला हा रद्द करण्यात आलेला आहे. याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आता हा जो विंडफॉल टॅक्स आहे तो कशासाठी लावलेला होता? तर विंडफॉल कर कंपन्या किंवा उद्योगांना झालेला जो अचानक किंवा असाधारण किंवा अनपेक्षित झालेल्या नफ्यावर हा लावला जात असे. ज्यांना विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीत तात्काळ फायदा होतो, अशा उद्योगांवरती त्यांच्या नफ्यावरती हा कर लावला जात होता. कारण आता कोविड नंतर आणि रशिया युक्रेन वॉर नंतर बऱ्याच ज्या तेल कंपन्या होत्या त्यांना अचानक भरपूरपणे फायदा झाला होता, त्यांना भरपूर नफा झाला. त्याच्यामुळे काय केलं होतं गव्हर्नमेंटने? त्या एक्स्ट्राचा जो नफा होता, अचानक झालेला नफा, त्याच्यावरती हा टॅक्स लावलेला होता. देशांतर्गत बाजारात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा विंडफॉल टॅक्स लागू केलेला होता. तर आता कशावर लागू केलेला आहे? तर पेट्रोल आणि एटीएफ म्हणजे काय? हे विमान इंधन आहे. एटीएफ, पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर यांनी 1 जुलै पासून काय केला होता? 6 रुपये प्रति लिटर एवढ्या दराने विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला होता. आणि जे डिझेल आहे, डिझेलच्या निर्यातीवर 13 रुपये प्रति लिटर दराने विंडफॉल टॅक्स आकारण्यात आला होता. असंच ते देशांतर्गत जे क्रूड आहे, देशांतर्गत क्रूड वरती प्रति टन 23,230 किती? 23,230 रुपयांचा अबकारी शुल्क लावण्यात आलं होतं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कधी सुरू झाला आणि कधी तो बंद करण्यात आला होता आणि तो कशावर लावला जात होता. धन्यवाद.